महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा वटवृक्ष आज उन्मळून पडला, ज्यांच्या सावलीत नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण तब्बल 5 दशके वाढले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आदिवासी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे सुरूप सिंग नाईक यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नवापूरमध्ये 24 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला. सरपंचापासून सुरू झालेला हा प्रवास विधान भवनाच्या पायऱ्यांपर्यंत कसा पोहोचला? दिल्लीत इंदिरा गांधींच्या बागेत रात्र काढणारा हा नेता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहराचा राजा कसा बनला? आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत सुरूप सिंग नाईक यांचा संपूर्ण जीवन प्रवास. चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. 10 सप्टेंबर 1938 नवापूर तालुक्यातील नवागाव या छोट्याशा आदिवासी गावात एका सामान्य कुटुंबात सुरूप सिंग नाईक यांचा जन्म झाला. त्या काळी आदिवासी भागात शिक्षणाच्या आणि विकासाच्या सोयी नव्हत्या. तरीही सुरूप सिंग यांनी संघर्षातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पाया 1962 मध्ये रचला गेला. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पद स्वीकारले. एका लहानशा गावाचा सरपंच ते राज्याचा कॅबिनेट मंत्री. हा प्रवास सोपा नव्हता, पण सुरूप सिंग यांच्याकडे लोकांची नाडी ओळखण्याची विलक्षण हातोडी होती. 1972 ते 1981 या काळात त्यांनी नंदुरबारचे खासदार म्हणून दिल्ली गाजवली, पण त्यांचे मन महाराष्ट्राच्या मातीतच रमत होते. 1981 मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि तिथून पुढे नवापूर विधानसभेवर त्यांची पकड कधीच ढिली झाली नाही. सुरूप सिंग नाईक यांची ओळख केवळ एक नेते म्हणून नव्हती, तर गांधी घराण्याचे एक निष्ठ नेते म्हणून होती. या निष्ठेचा एक किस्सा आजही नंदुरबारमध्ये मोठ्या अभिमानाने सांगितला जातो. आणीबाणी नंतरचा तो काळ होता. देशभरात काँग्रेसची पडझड झाली होती. जनता पक्षाची लाट होती. अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून पळत होते. लोकसभेवर निवडून आल्यानंतर विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदारांना फोडण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळी सुरूप सिंग नाईक हे निवडून आले आणि त्यांनी थेट दिल्ली गाठली. पण दिल्लीत सुरक्षित राहायचे कुठे? आपल्याला कोणी पळवून नेईल का या भीतीने सुरूप सिंग नाईक यांनी चक्क रात्रभर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाच्या बागेत मुक्काम ठोकला. सकाळी जेव्हा इंदिरा गांधी बाहेर आल्या तेव्हा त्यांना एक व्यक्ती बागेत झोपलेली दिसली. चौकशी केली असता समजले की हा आपल्याच पक्षाचा एक निष्ठ खासदार आहे. त्या दिवशी सुरूप सिंग नाईक यांच्या निष्ठेवर इंदिराजी इतक्या खुश झाल्या की नंदुरबार आणि सुरूप सिंग नाईक हे नाते कायमस्वरूपी गांधी परिवाराच्या जवळचे झाले. खुद इंदिराजींनी खांडबारा येथे सभा घेतली होती, हे आजही जुने जाणते लोक सांगतात. 1982 पासून 2009 पर्यंत ते सलग विधानसभेवर निवडून गेले. या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाती सुद्धा सांभाळली, जसे की वनमंत्री आणि परिवहन मंत्री. नंदुरबार सारख्या दुर्गम भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांनी केवळ रस्तेच बांधले नाहीत, तर शिक्षणाची गंगा आदिवासी पाड्यांवर नेली. नवापूर सारख्या भागात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणे असो किंवा आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करणे असो, सुरूप सिंग नाईक यांनी पिढ्या घडवण्याचे काम केले. त्यांचे पुत्र शिरीष नाईक आणि सून रजनी नाईक यांनी हा वसा पुढे चालू ठेवला. राजकारणात जय पराजय हे चालतच असतात. 2009 मध्ये सुरूप सिंग नाईक यांचा धक्कादायक पराभव झाला. अनेकांना वाटले की आता त्यांची कारकीर्द संपली आहे, पण सुरूप सिंग नाईक हे नाव सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. 2012-13च्या सुमारास त्यांनी पुन्हा जोमाने काम सुरू केले आणि 2014च्या मोदी लाटेतही वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी पुन्हा विजय मिळवला. ती त्यांची शेवटची निवडणूक ठरली. 2019 मध्ये त्यांनी आपला वारसा पुत्र शिरीष नाईक यांच्याकडे सोपवला आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, बारडोली आणि नवापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. बुधवारी 24 डिसेंबर रोजी वयाच्या 88व्या वर्षी या लोकनेत्याने जगाचा निरोप घेतला. सुरूप सिंग नाईक यांच्या जाण्याने केवळ काँग्रेसचीच नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात 2 मुली, 5 मुलगे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पण त्याहून मोठा परिवार म्हणजे त्यांनी कमावलेले नंदुरबारची जनता. आज जेव्हा नवापूरच्या आकाशात धूर पसरेल, तेव्हा तो केवळ एका नेत्याचा अंत नसेल, तर एका पर्वाचा अस्त असेल. आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा, दिल्ली समोर थाट मानेने उभा राहणारा आणि आपल्या मातीशी इमान राखणारा असा नेता पुन्हा होणे नाही.
आदिवासींचा हा आधारवड आज आपल्यात नाही, पण त्यांनी केलेले कामे आणि त्यांची निष्ठा येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. बोल एम एच तर्फे सुरूप सिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.